जनरल का राईन बघा काय आहे ती खाना डब्बा चाय वाला चाय 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 आजी म्हणता एवढीशी काकडी 10 रुपये. आजी म्हणता कायचा करा. तर नमस्कार मंडळी, मी प्रशांत स्वागत करतोय तुमचं आपल्या चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी चाललो आहे गावी शिमग्यासाठी. माझ्यासोबत आहे कोण? बघा, तू पण येतोय, शौर्य पण येतोय. शौर्याचा पहिला शिमगा आहे ह्या वर्षी. तर आम्ही गावी चाललो आहे. माझा प्लॅन तर अचानक ठरला आहे. तर आता आपली मांडवी एक्सप्रेस आहे, मांडवी एक्सप्रेसने जायचं आहे. शौर्य पण येतोय. तर आता मी मांडवी एक्सप्रेसने जाणार आहे. तर चला आता जाऊया दादरला. इथे CST ट्रेनसाठी वाट बघतोय आम्ही. सॉरी, दादरला नाही जायचं आहे, CSTला जायचं आहे डायरेक्ट. CST ट्रेनची वाट बघतोय आता. 10 मिनटं आहेत अजून. तर आता आपण आपला प्रवास बघूया मांडवी एक्सप्रेसचा. शौर्याचा पण पहिलाच प्रवास असणार आहे सकाळचा माझ्यासोबतचा. कारण मागे एकदा तो गेला होता गणपतीमध्ये, तेव्हा बाबांसोबत गेला होता. त्याला अगोदर गावी पाठवलं होतं. माझ्यासोबत पहिला प्रवास असणार आहे. तर कसा प्रवास असणार आहे आमचा मांडवी एक्सप्रेसमधनं, तर बघूया. चला आता जाऊया डायरेक्ट CSTला. तू गावी कशासाठी चाललाय? पालखी नाचवायला चाललाय गावी. मांडवी एक्सप्रेस लागलेली आहे. 10103. तर आता ह्या ट्रेनने जायचं आहे. हा बघा, हा झोपलाय आता. अमृता पाठवून बॅग ओढते. सकाळी 3:45 वाजता उठलाय हा आणि गावी जायचंय करून आता झोपलाय. आता ट्रेनमध्ये मस्तपैकी झोपा काढेल. चला बाबा, बसलो ट्रेनमध्ये आता. इकडे पण सगळे चिल्ली पिल्लीच आहे. हे बघा, यश आपल्या शौर्य बरोबर खूप सगळे चिल्ली पिल्ली आहे आपल्यासोबत. हा झोपलाय मस्तपैकी. चला, गाडी सुटायचा टाइम झालाय. 7:10 गाडी सुटणार आहे. माझ्या मागे तुम्ही बघता ही आहे मांडवी एक्सप्रेस. आणि आता गाडी सुटायचा टाइम म्हणजे 2 मिनटं बाकी राहिलेत. चला आता गाडी सुटली, आतमध्ये जाऊन बसूया. सुटलीच ही बघा, सुटली बाबा, वर चढूया. चला, गाडी सुटलेली आहे. हे आपली गाडी निघालेली आहे. गणपती बाप्पा मोरया. चला, इकडनं CSTवरनं आता निघाली आहे. यश येतोय. यश आपल्याला भेटणार आहे ठाणा स्टेशनला. हे बघा, इकडे असे चेकिंग वगैरे होते, बाहेरनं आलेले. ते बघा किती जमा झाले आहेत. तर चला मंडळी, आपल्या प्रवासात तर सुरुवात झालेली आहे. बघूया गावी जाईपर्यंत आपला प्रवास कसा होता. धडधड करताय. आमचं लक्ष्मणनाथ महावाडीतलं. लहान मुला वर झोपायचं असेल तिकडे झोप. हां. गाडी अजून खाली दिसता पूर्ण, कारण दादर स्टेशन यावचं आहे. दादर स्टेशन आल्यानंतर गर्दी बघू लागत. कोकण रेल्वेत एकदा बसला की असं वाटतं कधी गावात पोचणार नाही, कधी नाही. शिमगो म्हटल्यावरती शिमगो आणि गणपती हे 2 सण असत की गावी जायचा म्हणजे एकदम असा मनात काऊर मारलेला असा की कधी पोचतंय गावाला. तर तसाच माझा झालेला. आमच्याकडे आता शिमगो चालू झालेलो आहे. पालखी मांडावर आलेली पण आहे. तर आजपासून सगळीकडे घरा घेऊन सुरुवात झालेली असत. आमच्याकडे पालखी उद्या किंवा परवा येईल. चाय वाला चाय 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 चाय. आमच्या बाजूला ना पॅसेंजर आहेत, म्हणजे प्रवासी.
त्यांच्या मुलांची नावं खूप छान आहेत. एकाचं नाव हेरंब आहे, एकाचं नाव अभंग आहे, मुलीचं नाव जिजाई आहे, एकीचं नाव कृष्णाई आहे. तर अशा प्रकारे खूप छान नाव आहेत. मला म्हणजे असं भारी वाटते नाव. जनरल का राईन बघा काय आहे ती खाना डब्बा. जनरलसाठी लाईन आहे सगळी. यश आला, यश. जनरल का गर्दी आहे की बघितलं. यश येताना गजानन वडापाव घेऊन आला. दाखव दाखव दाखव. बघा यश गजानन वडापाव घेऊन आला येताना ठाण्यावरला. इकडं इडली चटणी आहे, मेदूवडा, शिरा उपमा. हा शिरा बाबूसाठी आणला नाही वाटतं शिरा. सकाळच्या ट्रेनमध्ये यायचं म्हणजे हेच असतंय, फक्त खाणं खाणं खाणं. पनवेल आला, पनवेल. चला अर्ध्या गावात आलो. पनवेल आला म्हणजे चला बाबा, गाडी चालू झाली. आपण पनवेल आला म्हणजे अर्ध्या गावात आलो. फाय जवळजवळ मला वाटतं 5:45 नाही, 5:45 वाजता झोपला आहे तो. आत्ता उठला आहे 9:30 वाजता. तो कोण आहे? तो उठला आता. तर मंडळी सकाळच्या म्हणजे सकाळच्या ट्रेनमध्ये हीच मजा असते बघा. तेव्हा यायचं खायला घ्यायचं, दिवसभर इथे खायला चालू असतं. खाना खाना खाना, व्हेज खाना, व्हेज सँडविच, त्यानंतर मिक्स फ्रूट, चाय, कॉफी, सगळं दिवसभर चालू असतं. आणि आता आमचं शौर्य शिरा खात आहे. काय खात आहे? शिरा खाते, शिरा. घरून आवणे आणलेले ते पण खायचे. मगाशी यश बाहेरून गजानन वडापाव वगैरे घेऊन आला, तर आता हा शिरा भरवतोय. होणार ना? ही बघा, ही साफसफाई पण रेल्वेमध्ये चांगली होती. चला मित्रांनो, बघता बघता माणगाव आलं. पण आता वाजलेत 10 वाजता माणगावला पोचलोय. माणगाववाले सगळे उतरलेत बघा, निघालेत सगळे हळूहळू गावाला, पालखीला. आपण पण पोचू. आम्हाला 3 वाजतील पोचेपर्यंत, राजापूर येईपर्यंत. तोपर्यंत आपला हा प्रवास चालूच आहे. खानालो खानालो. तर इथं आता माणगावला आहे आणि माणगावला गाडी थांबणार आहे 15 मिनटं. काय माहीत नाही, त्या काकडीवाल्या काकी आल्या होत्या, त्या सांगत होत्या की 15 मिनटं गाडी थांबणार आहे. तर कशासाठी ते काय माहीत नाही, बहुतेक क्रॉसिंग असू शकतं, त्याच्यामुळे असेल. जेवढा लेट होता तेवढा कंटाळा येता. आणि मित्रांनो, अजून एक आपण म्हणजे मी ट्रेनमधून प्रवास करत होतो ना, तर प्रवास करताना मला एक छोटीशी मुलगी आहे, तिचं नाव आहे कृष्णाई. ती आहे ही बघा इथे, ही कृष्णाई आहे. ती पोवाडा वगैरे गाते. हे बघा, पोवाडा वगैरे गाते. आणि तिचं चॅनल आहे कृष्णाई, कोकण कन्या नाव तिचं. कोकण कन्या कृष्णाई आहे तिचं चॅनलचं नाव. आणि तिला ही बघा, तिला ना ही बघा, ही छोटी, यांची नावं खूप म्हणजे मला एवढी नावं आवडलीत ना यांची. अभंग आहे, हेरंब आहे, परत ही जिजाई आहे, कृष्णाई आहे. हा बघा, हा अभंग.
आत्ता झोपून उठलाय, आत्ताच उठलाय झोपून. ठाण्याला झोपला तो, आता इथे माणगावला उठलाय. तर हिला हिचे पोवाडे आहेत, मी आत्ता मगाशी ऐकले, त्या काकांनी मला दाखवले. एवढे छान पोवाडे आहेत आणि तिच्या चॅनलचं नाव पण आहे कोकण कन्या कृष्णाई. तिला शिंदे साहेबांच्या हातूनच ना, सरनाईक साहेबांच्या हस्ते तिला ठाण्यामध्येच ना, ठाण्यामध्ये कॉमन मॅन हा हे भेटलाय, पुरस्कार भेटलाय. आणि जी अंकिता आहे, अंकिता वालावलकर, आपली कोकण हार्टेड गर्ल, ती पण तिला भेटायला आली होती आणि तिने तिच्या लग्नाचं आमंत्रण पण तिला दिलं होतं तिच्या घरी येऊन ठाण्यामध्ये. तर अशी आपल्याला भेटलेली आपल्या प्रवासात. हे सगळे छोटे आहेत, चिल्ली पिल्ली. त्याच्याबरोबरच आमचा कुठे गेला ते बघा, तिकडे फिरतोय, तर त्यांच्यासोबत आहे. तो पण आता झोपला, सांताक्रूजला झोपला तो, मगाशी पनवेलला येऊन उठलाय. तर असा हा प्रवास आहे. काकडी अजून एक घेऊ, एकच घेते. असा प्रवास पाहिजे, मस्तपैकी सगळ्या सीन बघत प्लस हे काकडे बिकडे खात. बघा यश फोन करतोय, बघ एवढे काकडी खातोय. दाखव दाखव दाखव, काकडी खातोय. चला चला, माणगाववरनं निघालो. माणगाववर निघालोय. माणगाव, बाय बाय माणगाव. या ट्रेनने प्रवास करायचा असेल ना, 1,500-2,000 रुपये फक्त खाण्यासाठी ठेवून द्यायचे. जे येणार ते खायचं. चणे हे कोण आले आता, चणे, फुटाणे, शेंगदाणे, बडीशेप, असे सगळे आहे. थांबा, हे बघा, चणे, वाटाणे, शेंगदाणे, आंबट चिंच आहे, आवळा आहे. एवढं सगळं घेऊन आलेले. खाऊ बेवाडे, गोड आवळा, आंबावडे, मसाला कॅरी, चिक्की, जेली चॉकलेट. हे बघा, या आईने दिलेले घावणे आहेत आणि चटणी. या डब्यात घावणे दिलेत आणि या डब्यात चटणी दिली आहे. प्रवासात चटणी घावणे खायचे म्हणजे एकदम सुख, म्हणजे काय वेगळंच असतं यार. हा, शेठ चटणी घावणे खाण्यासाठी बसलेत बघा कसे. काय काय चाय बरोबर. आता चाय कुठून आणू, चहा आणतो नंतर, आधी चटणी बरोबर खा, मग चहा बरोबर खाऊया. हे बघा, मला बघा, मला चहा बरोबर घावना खायचा आहे. आता कुठून आणू, कडकवाली चहा घ्या आपल्याकडे. यशला या काकांची चहा एवढी आवडली आहे. हे बघा, परत आता ते काका परत आले, परत चहा घेतला आणि त्याला चहा घावणे खायचं आहे. आमच्या शौर्याची इच्छा पूर्ण झाली आहे. हे चॉकलेट घेतली आहेत आणि शौर्याने सगळ्या दादा दीदीला दिलेत. हेरंबाला दिलं, अभंगला दिलं, गिजाला दिलं. हे बघा, यश काकाला देतोय ते बघा, दे. हां, यश काकाला, यश काकाला पण दिलं. आणि कोणाला, त्या दादाला दे जा, अजून एकदा दादाला दे जा, जा दादाला दे जा, जा दे जा, जा दादा दादाला दे जा, जा जा जा, ते पडला. गावणे झाले, लस्सी आली. तर हा
प्रवास असा आहे. इकडे इडली डोसा. हे बघा आम्ही आता खेडला पोचलो. कुठे पोचलो बाबू? कुठे पोचलो आपण? खेडला. माणगावला 15 मिनटं, खेडला 10 मिनटं. गाडी एवढ्या मस्त आली होती, पण आता हे क्रॉसिंगसाठी 15-15 मिनटं सगळीकडे थांबत चालले. आणि आता हे ऊन पण असं लागते की गरम व्हायला लागले गाडीमध्ये पण, आहे ना? गरम होत आहे. शौर्याला फ्रेंड भेटलेत. हे बघा जिजाई बरोबर चांगली मैत्री झाली शौर्याची. अभंग बॅट देत नाही. अंजनी पोचला. अंजनी स्टेशन पूर्ण खाली आहे. हे बघा मित्रांनो, तुमका फक्त जर झोपतो प्रवास करतो असत ना तर रात्रीच्या कोकण कन्याचा प्रवास करायचो. अजून बाकीचे कुठले पण आहेत त्यांचा प्रवास करायचो. आणि तुमका ह्यो सगळं निसर्ग अनुभवायचं असत, मजा घेऊची असत निसर्गाची, तर मग सकाळच्या गाडीचा प्रवास करायचो. ती म्हणजे मांडवी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, अजून पण भरपूर गाडी होत सकाळच्या. दिवा ट्रेन त्यांचं सुक्या मच्छीचो वास येऊ लागलो ना, म्हणजे असं गमगमीत एकदम वास आलो सुक्या मच्छीचो की समजायचा रत्नागिरीला. जशी जशी गाडी रत्नागिरी स्टेशन सोडताना तेव्हा ह्या सुक्या मच्छीच्या वासाने एकदम डोकं आहे फिरवून जातं. एकदम एवढं सुक्या मच्छीचा वास येतात. आता बोंबलांचा वास येतात, सुक्या बोंबलांचा वास येतात. समजून जायचं रत्नागिरी आलेली आहे. आता आम्ही रत्नागिरी सोडला. आता 1 तास लागत आता जाऊ. 10-15 मिनिटात झोप लागली जरा, पण गरमीन हैराण होऊ गेला. आता काही गरम होऊ लागला तुम्हाला. बाहेर लय ऊन लागत आहे. आजी काकडी कशी आहे? 20 रुपयाला एक. ओके. आजी म्हणता एवढीशी काकडी 10 रुपये. आजी म्हणता काय तर करा. एका काकडी हवीशी झाली. आजी एका काकडी देवा एक. तर मंडळी, अशा प्रकारे आपलो हो प्रवास झालेलो हा मांडवी एक्सप्रेसचो. खाईत पीत पोट भरत प्रवास झालेला. कारण सकाळच्या ट्रेन म्हटल्यानंतर खाण्यापिण्याचाच प्रवास असता. तर राजापूर स्टेशनला आत्ता उतरला. थोडी थांबतच आली, नाही तर याच्या अगोदर आली असती ट्रेन. क्रॉसिंग लागत आले 2-3 ठिकाणी, त्याच्यामुळं वेळ झालो. तर आता जाऊया घरात. बाबल्याची रिक्षा येतात, आंघोळ बिंघोळ करायची आणि मस्तपैकी पालखीकडे जायचा. तर चला आता बाबल्याची रिक्षा खाई येतात आली ती बघूया. चला राजापूर रोड सोडला, आता घराकडे जाऊया.